राष्ट्रवादी पार्टी माननीय शरद चंद्र पवार ग्रुप के अहमदनगर शहर अध्यक्ष माननीय अभिषेक कलमकर, पूर्व विधायक अनिल भैया राठौड़ को उनकी जयंती पर हार्दिक शुभकामनाएं। महाराष्ट्र से अफसर शेख की खास रिपोर्ट। हिंदू धर्मरक्षक या शहराचे माजी आमदार आदरणीय अनिल भैया राठौड़ साहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज शिवालय येथे विविध असे समाज उपयोगी कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आले। रक्तदान शिबिर असेल, त्याच प्रकारे महाप्रसादाचं वाटप असेल। खरं तर आता विशाल वालकर यांनी सांगितलं, एक सामान्यातला सामान्य कार्यकर्ता असो, तरुण असो, युवक असो, गरीबातला गरीब म्हणजे हजारो अशा घटना असतील या नगर शहरामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये। एक धगधगता त्यांचा इतिहास आणि तो त्याच्यातला प्रवास जर सांगितला, अशा घटना की अशा ह्या नाही आहेत की माझ्यासाठी भैयांनी एवढ्या निधीचं काम केलं, एवढं विकास काम केलं, माझ्यासाठी मुंबईला आले। परंतु अशा काही घटना आहेत बारीक सारीक की एखाद्या कुटुंबाला पोलीस स्टेशनची अडचण झालेली, कुणावर अन्याय झालेला आहे, कुणाला त्या ठिकाणी कुणीतरी घातपात केलाय, या शहराची शांतता भंग कधी होऊन दिली नाही। दुसऱ्या मिनिटाला हजर होणारा नेता आणि ही जी प्रतिमा होती ही महाराष्ट्रभर त्याचं एक त्या धावून जाणारा नेता, त्याची ती प्रतीक बनली। आणि आज तर बघितलं तर विक्रम भैयाच्या मातुश्री आहेत भाभी, त्या सुद्धा अशा सांगतात की भैयांचा हा वारसा हा प्रत्येक शिवसैनिकाकडे आहे। कारण प्रत्येक शिवसैनिकाची ही जबाबदारी होती की या शहरातलं फक्त हिंदुत्वच नव्हे, परंतु हिंदुत्व त्याचा प्रसार असेल त्या पद्धतीने लोकांसाठी, गरिबांसाठी धावून जाण्यासाठी, गरिबांचे खूप बारीक सारीक प्रश्न आहेत या नगर शहरामध्ये, त्याच्यासाठी काम करण्याचं खऱ्या अर्थाने ही जबाबदारी आहे। आज कित्येक अशा घटना, जसं आता विशाल भाऊंनी सांगितलं, त्यांचे घरात जरी काँग्रेसचं वातावरण होतं, परंतु त्या काळी त्यांना का हा नेता हा मनाशी अंतकरणाशी त्यांनी लावून घेतला, बांधून घेतला, तर त्याचं कारण होतं की एक वेगळीच रसायन होतं, ते एक वेगळी त्यांचं संघटन करण्याची ताकद। आणि संघटन काय ते ताकदीने किंवा काहीतरी ठरवून नाही करायची, लोक त्यांना जुडत गेले। हजारो असे काही असे घरातले लोक असतील, त्यांनी काही जणांना उदाहरण सांगता येतील, कुणाचं सिव्हिल हॉस्पिटलचं असेल, कुणाचं पोलीस स्टेशनचं असेल, कुणाचं ॲक्सिडेंटचं असेल, असे कितीतरी, आता मला ते सांगता येणार नाही, परंतु मला देखील एक सहवास, मी शिवसेनेत असताना तर दुर्दैव असं होतं ज्यावेळेस आमचं एक चांगल्या पद्धतीचं काम चालू झालं होतं आणि भैयांनी आम्हाला आमच्यासारखे अनेक जण ज्यावेळेस कोविडच्या काळाचं एक उदाहरण सांगितलं, तर त्यावेळेस एक निश्चित प्रकारे काळजी वाटायची की भैया त्या ठिकाणी आपण मास्क घाला, कारण हा संसर्गजन्य खूप मोठा आहे, महामारी। परंतु त्यांचा एक वेगळा विल पॉवर होता, ते म्हटले अजूनपर्यंत सगळ्या गरिबांपर्यंत मास्कच पोहोचले गेले नाही, मग मी मास्क घालून जायचं आणि मी ही जनसेवा करायची हे माझ्या मनाला पटणार नाही। तर असं एक म्हणजे आगळं वेगळं व्यक्तिमत्व, ज्याची एक छाप महाराष्ट्रभर ती लावून गेली। आणि आता सांगायला जसं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा विधानसभेमध्ये ज्या पद्धतीचं श्रद्धांजली वाहिली, त्याच्याकडं निश्चित प्रकारे एक जनसामान्याचा आवाज, एक संघर्षशील योद्धा आणि असा व्यक्ती, त्याला रिप्लेस कुणी करू शकणार नाही, असा अभिमान वाटतो त्यांच्या सहवासात। जसं मी आलो किंवा 30 वर्षाच्या कालखंडामध्ये जेवढे जेवढे लोक त्यांच्या जवळ आले, जेवढे जेवढे शिवसैनिक त्यांनी एक वेगळं प्रकारचं एक संरक्षण देण्याचं एक वातावरण निर्माण केलं गेलं होतं, ते आज खऱ्या अर्थाने ही आमच्या सर्वांवरती जबाबदारी आलेली आहे। हे काम खूप मोठं आहे, भैयांची बरोबरी कुणालाच करता येणार नाही, परंतु भैयांचे जे विचार आहेत त्याला आता उजाळणी कशी द्यायची ही जबाबदारी खऱ्या अर्थाने आहे। या जयंतीच्या निमित्ताने तमाम शिवसैनिकांच्या वतीने, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने मी भैयांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो।